शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी जी सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे ती सुनावणी 31 डिसेंबरपर्यंत निकाली काढण्याचे आदेश यापूर्वी सुप्रीम कोर्टाने दिले होते। पण आजच विधानसभा अध्यक्षांनी एक अर्ज दाखल केला आणि त्या अर्जावर सुप्रीम कोर्टाने 10 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे। याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया। सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थजी, काय सांगाल, नेमकं कोर्टामध्ये आज फार आर्ग्युमेंट पाहायला मिळालं नाही, पटकन ॲग्री झाले आणि 10 जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून दिली गेली, तर 10 जानेवारीला निकाल येईल असं आपण म्हणू शकतो का? हो, आता काय झालं होतं की 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना सांगितलं होतं की तुम्ही शिवसेना आमदार अपात्रतेबद्दल तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत निर्णय द्या। पण तो निर्णय राहुल नार्वेकर आज उद्यापासून विंटर वेकेशन सुरू होत आहेत, त्यामुळं राहुल नार्वेकरांनी एक ॲप्लिकेशन आज शेवटच्या दिवशी दाखल केलं होतं। त्यांचं असं म्हणणं होतं की मला 3 आठवडे वाढवून द्या, कारण 20 डिसेंबरला मी हा निर्णय सुरक्षित ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मला वेळ लागेल निर्णय अभ्यास करून तो निर्णय द्यायला, तर मला 21 जानेवारीपर्यंत वेळ द्या। पण कोर्टाने ते अमान्य केलं, पण कोर्टाने त्यांना 10 दिवसाची अजून वेळ दिली, म्हणजे 10 जानेवारीपर्यंतची वेळ राहुल नार्वेकरांना आहे शिवसेने संबंधी निर्णय द्यायला। आता तो निर्णय राहुल नार्वेकर कोणाच्या बाजूनी देतील, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमदारांच्या बाजूनी देतील का एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदारांनी देतील, ते राहुल नार्वेकरांनाच माहीत आहे। आणि सुप्रीम कोर्टाने मागच्या वेळेस असंही सांगितलं होतं की राष्ट्रवादीच्या आमदारांसंबंधीचा निर्णय तुम्ही 31 जानेवारीपर्यंत द्या। ती डेट अजून तशीच आहे 31 जानेवारीची, फक्त शिवसेना संबंधी 31 डिसेंबरच्या ऐवजी आता 10 जानेवारीच्या आत राहुल नार्वेकरांना निर्णय द्यायचा आहे। पण सिद्धार्थजी, यामध्ये जे बऱ्याचदा असं होतं की कोर्ट ज्यावेळी अशा प्रकारे एक्सटेन्शनचे आदेश देतं आणि त्यानंतर जर ते मॅटर आलं नाही तर मग ते एनी इंटरिम रिलीफ शाल कंटिन्यू असं म्हणून मग पुढे ते ऑटोमॅटिक एक्सटेन्शन होत राहतं। या प्रकरणात जो आदेश आहे त्यामध्ये सुद्धा असं ऑटोमॅटेड एक्सटेन्शन होईल का भविष्यात, की 10 जानेवारीला आपण असं म्हणू शकतो की 100% येईलच निकाल? 10 जानेवारी किंवा त्याच्या आत हा निकाल येईलच, कारण ते स्पष्ट राहुल नार्वेकरांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मान्य केलं आहे। कपिल सिब्बल दुसऱ्या बाजूकडून तेही उपस्थित होते, तर त्यांनी असं ऑर्डरमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की 31 डिसेंबरच्या ऐवजी 10 जानेवारीपर्यंत तुम्हाला हा निर्णय द्यावाच लागेल आणि ते वकिलांसमोर त्यांनी मान्यही केलेलं आहे। त्यामुळे ह्याला एक्सटेन्शन मिळणं आता अशक्य आहे। काही कारणास्तव त्यांना 31 डिसेंबरपर्यंत वेळ होता, त्यांनी 3 आठवडे वाढवून मागितले, कोर्टाने त्यांना 10 दिवस अजून दिलेले आहेत। त्यामुळे हे 2,71,000 पानं आणि रात्री अवरात्री काय जे म्हणतायत अध्यक्ष, मी सुनवाई केलेली आहे आणि ती आता त्यांनी अधिवेशनाच्या वेळेस पण केलेली आहे, तर त्यांना फक्त थोडा वेळ पाहिजे तो फैसला लिहायला, तर ते लिहायला 10 दिवसाच्या ऐवजी 20 दिवस दिले। त्यामुळे 10 जानेवारीच्या आत काही करून ह्याला एक्सटेन्शन मिळणार नाही, कारण कोर्टाने आधीच सांगितलं होतं 31, तुम्ही आत्ता आला आणि सांगताय की मला 3 आठवडे अजून पाहिजे। कोर्टाने 10 दिवस वाढवले आहेत, ह्यापुढे काही एक्सटेन्शन त्यांना मिळणार नाही, कारण त्यांना जो त्यांचा निर्णय आहे तो 10 जानेवारीच्या आत द्यावाच लागेल किंवा 10 जानेवारीला। सिद्धार्थजी, पण यावेळी आपण पहिल्यांदा पाहिलं की सरन्यायाधीश सुद्धा असं म्हणत होते की ठीक आहे, म्हणजे त्यांना एक रिझनेबल वेळ तर द्यावा लागेल आणि त्यांनीच सिब्बलांना असं म्हटलं की रिझनेबल वेळ मग किती असावा, तुम्हाला तरी काय वाटतंय? म्हणजे पहिल्यांदा सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांनाची रिक्वेस्ट एक कन्सिडर केली आहे रिझनेबल वेळेची, असं म्हणून सरन्यायाधीशांनी का केलं, कारण जे ॲप्लिकेशन आज फाईल केलं राहुल नार्वेकरांनी त्याच्यात त्यांनी म्हणलंय की मी आर्ग्युमेंट्स कन्क्लूड करणार आहे 20 तारखेला आणि माझा जो निर्णय आहे तो आरक्षित म्हणजे सुरक्षित ठेवणार आहे, जजमेंट विल बी रिझर्व्ड। त्यामुळं सुप्रीम कोर्टाने तेही ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे की अध्यक्ष म्हणतायत की 20 डिसेंबरला मी हा फैसला सुरक्षित ठेवणार आहे। त्यामुळे कोर्टाला वाटलं की आता ठीक आहे, 10 दिवस अजून आहेत 31 पर्यंत, ते 10 दिवस अजून वाढू, म्हणजे 20 दिवस करू। त्यामुळे 10 दिवसाचंच एक्सटेन्शन हे राहुल नार्वेकरांना मिळालं आहे। ते पण 3 आठवड्याचंच मागत होते, पण सरन्यायाधीशांनी खंडपीठाने त्यांना 10 दिवसाचं दिलेलं आहे। त्यामुळे त्याला हा निर्णय का द्यावा लागेल, कारण त्यांनी स्वतःहून इथे ॲप्लिकेशनमध्ये म्हणलं आहे की 20 डिसेंबर नंतर ह्याच्यात काही आर्ग्युमेंट्स होणार नाहीयेत आणि मी माझा निर्णय सुरक्षित ठेवणार आहे, रिझर्व्ह ठेवणार आहे। त्यामुळे आता 10 जानेवारीच्या आत त्यांना शिवसेनेसंबंधी निर्णय हा काही कारणांनी टाळता येणार नाही, त्यांना तो 10 जानेवारी किंवा त्याच्या आत द्यावाच लागेल। आणखीन एक प्रश्न असा आहे की तो कदाचित स्पेक्युलेशन संदर्भात आहे, पण जो दुसरा मुद्दा हा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रते संदर्भात आहे, कारण त्यांना 31 जानेवारीपर्यंतची मुदत आहे आणि आता यांनी ज्या पद्धतीने आज कोर्टात सबमिशन केलं की आम्ही दिवस रात्र हिअरिंग केलं, आता 2,71,000 पानं वाचायची आहेत, तर त्यामुळे मग 10 जानेवारी ते लगेच 31 जानेवारी त्यात शक्य होऊ शकेल का की पुन्हा राष्ट्रवादीच्या आमदारांबाबतची प्रक्रिया पुन्हा लांबू शकेल असं वाटतंय का? त्यामुळे आज राष्ट्रवादीच्या वकिलांनी त्यासंबंधी जास्त प्रयत्न केला नाही, फक्त असं म्हणलं गेलंय की ते
जी 31 जानेवारीची डेट आहे ती आहे. एखाद्या वेळेस असं होईल की 10 जानेवारीला किंवा जेव्हा पुढे हे मॅटर लिस्ट होईल त्यावेळेस राष्ट्रवादीकडून वेळ मागितला जाईल किंवा स्पीकरांकडून पण वेळ मागितलं नाही, कारण ते म्हणतील मी ह्याच प्रक्रियेत एवढं व्यस्त होतो 10 जानेवारीपर्यंत, तर 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी संबंधी मला वेळ नाही मिळाला निर्णय घेण्यास किंवा हिअरिंग घेण्यास, तर ते मला वाढवून देवं. पण तुर्तास त्यांनी अशी काही मागणी केलेली नाही आहे, ती मागणी ते नंतर करतील. म्हणजे आता एक शेवटचा प्रश्न असा की गेल्या वेळी हे मॅटर लिस्ट झालं होतं 5 आणि 6 जानेवारीला, तर आता 10 जानेवारीपर्यंत एक्सटेन्शन असलं तरी सुद्धा 5 आणि 6 जानेवारीची नियमित हिअरिंग होईल का, की पुढची हिअरिंग थेट 10 नंतरच होईल? गेल्या वेळेस ती हिअरिंग 30 ऑक्टोबरला त्यांनी सांगितलं होतं की सुट्ट्या संपल्यावर 1 तारखेपर्यंत सुट्ट्या आहेत, 5 जानेवारीला आम्ही घेऊ. तर आज संध्याकाळी 7 वाजता जेव्हा ही ऑर्डर संकेतस्थळावर येईल त्यावेळेस याच्यात पुढची डेट काय आहे, ती 5च राहील का त्याच्या पुढची 10 नंतरची एखादी डेट मिळेल ते आपल्याला समजेल. पण दोन्ही मॅटर एकत्र टॅग केलेले आहेत आणि राष्ट्रवादी संबंधी आज फक्त हे ॲप्लिकेशन सुनील प्रभू म्हणजे शिवसेनेच्या मॅटर संबंधी, राष्ट्रवादी संबंधी काहीच भाष्य झालेलं नाही. त्यामुळे असंही होऊ शकतं की 5 जानेवारीला हे मॅटर परत लागूही शकतं किंवा आज संध्याकाळी आपल्याला समजेल की हे पुढे ढकललं गेलं आहे का. पण निर्णय शिवसेनेसंबंधी राहुल नार्वेकरांनी आज स्वतः त्यांच्या वकिलांनी मान्य केलं आहे की 10 जानेवारीपर्यंत काहीही कारण न ठेवता त्यांना हा निर्णय कोणत्याही बाजूकडून ते द्यावा लागेल, कारण त्याच्यानंतर त्यांचा निर्णय परत कोर्टात चॅलेंज होऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या बाजूला वेळ तर मिळायला पाहिजे तो निर्णय, कारण त्याच्यानंतर लोकसभा विधानसभा वगैरे येत आहेत, त्यामुळे त्यांना वेळ मिळायला पाहिजे. त्यामुळं कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की 3 आठवडे नका देऊ, पण मग दोन्ही वकिलांनी मान्य केलं ठीक आहे की 10 दिवस, कोर्टाने असं सांगितलं की 10 दिवस आम्ही त्यांना वाढवून देतोय. त्यामुळे तुम्ही जे विचारलं की का त्यावेळेस पण एक्सटेंड होईल का, ते होणार नाहीये, कारण राहुल नार्वेकरांनी स्वतः कोर्टाला सांगितलंय की माझा फैसला जो आहे ह्याच्यात आर्ग्युमेंट्स हा 20 डिसेंबरला संपणार आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतः स्पष्ट केलंय, त्यामुळे त्यांना 20 दिवस अजून मिळालेले आहेत. 20 डिसेंबरपासून ते 10 जानेवारीपर्यंत त्यांची ऑर्डर लिखित स्वरूपात तयार करून सादर करायला. हे होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे, ज्यांनी आता आपल्याला सविस्तर माहिती दिली की नेमकं आमदार अपात्रता प्रकरणात पुढे काय होऊ शकतं, आतापर्यंत काय झालं आणि 10 जानेवारीला निकालाची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्र नक्कीच ठेवू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडे यांच्यासह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.